ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईमधील पावसामुळे मोनो रेल्वे ठप्प होती। त्यातील प्रवाशांनी कुठे कुठे याचना केलेली होती की आपल्याला या प्रवासातून सुखरूपरित्या बाहेर काढा, कारण चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यानच्या या प्रवासामध्ये 1 ते 1.5 तास या प्रवाशांना अडकून पडण्याची वेळ आली। त्यावेळेला अर्जुन खोतकर यांना देखील एका प्रवाशाने फोन लावलेला होता आणि त्यांनी तातडीने मदतीची त्या ठिकाणी याचना केलेली होती। अर्जुन खोतकरजी, एका बाजूला तुमच्याच मतदारसंघातील काही नागरिकांनी आपल्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला फोन केलेला होता, तर दुसरीकडे प्रशासन किंवा मोनो रेल ठप्प झालेली असता मोनो रेल प्रशासन काय करत होतं हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय। काय तुमच्या त्या व्यक्तीने फोन केल्यानंतर मदतीची अपेक्षा तुमच्याकडून केलेली होती अर्जुन खोतकरजी? नाही, मला फोन आल्यानंतर मी तातडीनं माननीय गगराणे साहेब यांना फोन केला आणि गगराणे साहेबांनी सुद्धा फोन घेतला आणि माझ्याशी बोलले की काय तुम्ही सांगा त्या लोकांना, काही घाबरू नका, आम्ही ताबडतोब यंत्रणा पाठवतो। आणि यंत्रणा त्यांनी पाठवली। मी त्यांना धीर देत राहिलो की तुम्ही यंत्रणा येते, तुम्ही घाबरू नका, इतर सहप्रवाशांना शांत राहायचं सांगा, डोरपासून दूर राहायचं सांगा आणि इतरांना मदत करा, अशा प्रकारचा सल्ला मी त्यांना फोनवर साधारणतः 10 कॉल त्याचे माझे झाले। आणि या 10 कॉलमध्ये मी त्यांना खूप सपोर्ट देत राहिलो की यंत्रणा येऊ लागली। कारण की मी आज सकाळपासून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसोबत मी संपूर्ण मुंबई शहरामध्ये फिरत होतो आणि मुंबई शहरात फिरत असताना सर्व ठिकाणी गेलो होतो आणि त्यामुळे मला ते डिझास्टरमध्ये मी गेलो होतो। तिथं पाहिल्यानंतर मी मग ताबडतोब सर्वांशी बोललो, मी एक धीर देण्याचा प्रयत्न केला आणि यंत्रणा तिथं पाठवायचा, अतिरिक्त यंत्रणा पाठवायच्या संदर्भातल्या सूचना मी केल्या होत्या। बरोबर आहे अर्जुन खोतकरजी, मात्र मुंबईकरांना एका बाजूला पाऊस झोडपून काढताना दिसतोय, तर अशा प्रकारे जर मोनो रेल्वे प्रशासन लक्ष देत नसेल, 1.5 तास प्रवाशांना अडकून पडावं लागत असेल, साधी हवेची सोय त्या ठिकाणी नाहीये, त्यानंतर आलेल्या लॅडर्सच्या माध्यमातून जीव मुठीत धरून टांगणीला असलेल्या या प्रवाशांना जर सोडवावं लागत असेल, तर मुंबईसाठी आणखी काय करावं लागेल हे पुढच्या काही संकटांची असलेली नांदी आहे असं आपण समजायचं का अर्जुन? अगदी खरंय। आता हा प्रसंग फार गंभीर आहे। दुर्दैवाने हा फक्त कल्याणावरती गेला, कदाचित एखादी दुर्घटना वेगळी एक प्रवाशाचं मी ऐकलं, जर आग लागली असतं तर काय झालं असतं। बरोबर, खरं तर गंभीरच घटना होती असं मला असं वाटतं की ठीक आहे, एखाद्या घटनेतून आपण शिकतो, आपण त्यातून शिकू आणि निश्चितपणे त्या संदर्भाने रेल्वे प्रशासनाने आता मोनो प्रशासनाने काम करावं असं मला वाटतं। बरोबर आहे। मात्र अर्जुनजी, यापूर्वी देखील अशा 2दा घटना या चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल्वे संदर्भातल्या घडलेल्या होत्या, त्यातून आपण कुठल्याही प्रकारचा धडा घेतला नाही का? तर दुसरीकडे प्रवाशांनी खरोखर या यंत्रणांचा वापर करावा का? कारण उद्यापासून जर पुन्हा एकदा मोनो रेल्वे प्रशासनाबरोबर प्रवासाची वेळ आली तर कुठल्या दिव्याला त्यांना सामोरं जावं लागू शकतं हे दाखवण्यासाठी आता टेलिव्हिजनवरती असलेली दृश्य देखील पुरेशी आहेत। अनेकांनी जीव मुठीत धरून हा प्रवास केलेला होता अर्जुन खोतकरजी। आणि मोनोच नाही, मेट्रोचा पण सुद्धा तो प्रश्न आता उपस्थित राहतोय। हो, मेट्रोमध्ये सुद्धा खूप गंभीर अत्यंत खालून बोगद्यातून ट्रेन जातात। मध्ये अशी एखादी ट्रेन बंद पडली तर काय व्हावं, काय करावं, या संदर्भात सुद्धा आता गाईडलाईन्स प्रवाशांनाच द्यावा लागतील आणि प्रशासनाने या संदर्भामध्ये निश्चितपणे पावलं आता या संदर्भात उचलतील। आम्ही प्रशासनाला आणि शासनाच्या माध्यमातून सूचना करू की आता अंडरग्राऊंड ट्रेन जातात, तिथेही आपल्याला काहीतरी अशी व्यवस्था करावी लागेल, काही बंद पडली काही पडली तर बाहेर कसं काढायचं, रिस्क्यू कसं करायचं, हा विषय निश्चितपणे आता चर्चेमध्ये येईल आणि तो सुटेल असं वाटतं मला। बरोबर आहे। मोनोमधील प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। धन्यवाद अर्जुन खोतकरजी की तुम्ही तातडीनं तुमच्याकडे मदतीची याचना केलेल्या प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले होते। मोनोमधील प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन हे अजूनही सुरू आहे। पहिल्या डब्यातील काही प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं, तर महिला प्रवासी देखील अडकून पडल्याचं कळतंय। मात्र अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यासाठी या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे वेगवेगळ्या लॅडर्सच्या माध्यमातून या सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले होते। तर मोनोमधील प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। पावसाचा मोनो रेल्वेलाही आज फटका बसलेला होता। चेंबूर ते भक्ती पार्क या प्रवासादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे 6:15 वाजेदरम्यान मोनो रेल या ठिकाणी बंद पडलेली होती। मोनो रेल्वे बंद पडल्याच्या 1.25 तासानंतर पहिला प्रवासी बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं होतं। मोनो रेल्वेमध्ये मोठ्या संख्येनं